तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। तर आपण आज जाणार आहोत जीवदानी मातेच्या बहिणीकडे। हो, जीवदानी मातेच्या बहिणीकडे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जीवदानी मातेची बहीण कोण, तर सांगू इच्छितो की जीवदानी मातेची बहीण ही बारुंडा माता आहे आणि तिच्याच दर्शनाला आपल्याला आता जायचं आहे। तसेच तिकडचा निसर्ग बघायचा आहे आणि जीवदानी मातेच्या पायथ्याशी फुलपाडा डॅम आहे, तोही आपल्याला बघायचा आहे आणि मातेचं दर्शन करायचं आहे। चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया। आणि जर का माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। हरे कृष्ण। तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटली तर बारुंडा मातेच्या मंदिरामध्ये जीवदानी मातेचं अस्तित्व आहे। हो, बारुंडा मातेच्या दर्शनानंतर जीवदानी मातेच्या चरणाला स्पर्श करून आपण दर्शन घेऊ शकतो। पण तुम्ही जीवदानी मातेच्या मंदिरात जाल तर तिकडे बघाल तुम्ही थोडं लांब उभं राहून आपल्याला दर्शन घ्यावं लागतं। जर का तुम्ही जीवदानी मातेच्या मंदिरात गेला नसाल किंवा माझा व्हिडिओ बघितला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, तो जाऊन तुम्ही बघा। इथे आपण कसं येऊ शकतो तर सांगतो। चर्चगेट साईडहून जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला विरार स्टेशनला उतरायचं आहे, विरार ईस्टला यायचं आहे आणि तिकडून तुम्हाला बस, महानगरपालिकेची बस किंवा तुम्हाला शेअरिंग रिक्षा पकडायची आहे।
जर का तुम्ही महानगरपालिकेची बस पकडलात तर ते 15 रुपये तिकीट आहे आणि शेअरिंग रिक्षा जर पकडले तर 20 रुपये तिकीट आहे. शेवट ठिकाण हे फुलपाडा डॅम आहे, त्या ठिकाणी तुम्हाला उतरायचं आहे.